नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तूही रे माझा मित्र या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव ना राकेशला कसं तोंडावर पाडतो ते बघा. अंजलीचे दागिने हा राकेश कडनं कसा मिळवून घेतो हे बघायला प्रेक्षकांनो आपल्याला खूप मज्जा येणार आहेत. खूप इंटरेस्टिंग असा एपिसोड आहेत आजचा. बघा आता आपण सुरुवातीलाच बघतो की अर्णव आणि ईश्वरी हे ईश्वरीच्या माहेरून परत घरी आलेले असतात. पण ईश्वरी प्रेक्षकांना तोच विचार करत असते आणि तिला माहीतही नसतं की आपण घरी पोहोचलोय ते. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव तिच्या डोळ्यासमोर अशी चिटकी वाजवतो आणि म्हणतो की मी सिंदूर आलो, आपण चल ना. आणि बघा इकडे ईश्वरी सीट बेल्ट काढते. तेवढ्यात अर्णव म्हणतो की एक मिनिट, घरून गेल्यापासून आपण खूप शांत आहेस तू. यू डिड नॉट युअर सेल्फ टुडे. अर्णव विचारतो काय काही झालं आहेत का. बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी अर्णवशी नीट बोलत पण नाही आणि त्याला म्हणते की नाही काही नाही. आणि इकडे ईश्वरी मनोमन म्हणते की कसं कसं सांगू सर मी तुम्हाला. आणि तेवढ्यात ईश्वरी दरवाजा उघडणार. अर्णव म्हणतो की एक मिनिट. अर्णव म्हणतो की अमिसिंदर, तू परवा एवढी रूम डेकोरेट केली होती, काय सांगायचं होतं. बघा ईश्वरी इतकी कॅज्युअली बोलते की फार फार काही नाही. अर्णव म्हणतो की काहीतरी स्पेशल असणारच का, कोणी एवढं रूम डेकोरेट वगैरे करतं का. आणि इकडे अर्णव म्हणतो की ऐश्वरी म्हणते की बाकी काही नाही, तुम्ही दिवसभर ऑफिसमधनं थकून आला होता त्यामुळे ती रूम डेकोर वगैरे केली, बाकी काही नाही. आणि अर्णव म्हणतो की नाही मी सिंदूर, मला चांगलं आठवतंय की तुम्हाला फोनवर म्हणालीस की काहीतरी सांगायचं आहे, तुम्ही लवकर घरी या म्हणून. काय काय सांगायचं होतं. ईश्वरी मनोमन म्हणते की माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे सर, हेच सांगणार होते. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव तिला विचारतो ओ की मिस इंदौर काय सांगायचं होतं. आणि बघा प्रेक्षकांनो, तो झालेला प्रकार ईश्वरीच्या मनात तो चांगलाच गुरगुर करत आहे. त्यामुळे ती म्हणते की नाही सर, काही सांगायचं नव्हतं. अर्णव म्हणतो की मिस इंदौर आर यू शुअर. ईश्वरी म्हणते की हां हां. आणि ईश्वरी उतरणारच. तेवढ्यात अर्णव म्हणतो की काय लपवतेस. आणि ईश्वरी बघा म्हणते की मी मी काय लपवणार. आणि असं बोलल्यानंतर इकडे अर्णवला हसायला येतं. हा, आणि अर्णव म्हणतो की एवढी सिरियस काय होतेस, आय वॉज जस्ट जोकिंग, चिल. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अर्णव तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मी सिंदूर, मला माहिती आहे की तू माझ्यापासून कधीच काही लपवणार नाहीस. आणि अर्णव तिची संमती घेतो आणि म्हणतो की चला जाऊया. आता दोघेही गाडीमधनं उतरतात आणि घराकडे जातात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी अर्णवशी काही बोलतच नाही आणि डायरेक्ट रूममध्ये निघून येते. आणि इकडे अर्णवला शिर्केंचा फोन येतो. तो म्हणतो की हा शिर्के, ओके ओके. आणि त्याचं बोलणं चालू असतं. आता इकडे बघा ईश्वरी रूममध्ये आलेली असते आणि ती डायरेक्ट गणूबाप्पाच्या इथे येते आणि गणूबाप्पाशी बोलते. ती गणूबाप्पाला विचारते की गणूबाप्पा काय करू मी आता, काय काय उत्तरं देऊ अर्णव सरांच्या प्रश्नांची. कसं कसं कळणार आहेत मला की खरंच कुणाची चूक आहे ते. आणि बघा ईश्वरीला आठवतं की सारखं आठवत असतं की अंजली काय म्हणायची की छान कुटुंब होतं ग आमचं, या फोटोमध्ये दिसतं आहे तसंच. एका बाईमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. आणि ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते की माझी आई कधीच असं करणार नाही, हे माहिती आहे मला. आणि ईश्वरी म्हणते की पण मग तो फोटो. आणि बघा ईश्वरी इकडे बेचैन झालेली असती ना, तीच म्हणते की काय करू गणूबाप्पा, हेच कळत नाहीये मला. आणि बघा इकडे ईश्वरीला आपण तिला ते सारखं तेच आठवत असतं की जेव्हा ती स्टोर रूममधनं तो न्यूजपेपर आणलेला असतो आणि अर्णव त्या न्यूजपेपरकडे बघतो, त्यामुळे तो ईश्वरीवर खूप म्हणजे खूप चिडतो आणि म्हणतो की काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की जानबूज के नाही आणलं ते स्टोर रूममध्ये. तेवढ्यात अर्णव तिला बोलूच देत नाही आणि म्हणतो की तुला सकाळी सांगितलं होतं ना मी या माणसाचं नाव माझ्यासमोर नाही काढायचं म्हणून. तर ईश्वरी त्यालाच उलट उत्तर करते की का नाही काढायचं. अर्णव म्हणतो की तुला काय वाटलं हे सगळं जाणून घेण्याचा हक्क आहे तुला, तर अजिबात नाहीये. आणि बघा अर्णव खूप खूप जास्त चिडलेला असतो ईश्वरीवर आणि हे सुद्धा ईश्वरीला आठवत असतं. आणि ईश्वरी म्हणते की हा जुन्या पेपरचा तुकडा ना मी सांभाळून ठेवलेला आहे. ती म्हणते की त्यावरनं काही कळू शकेल का. आणि बघा प्रेक्षकांनो, दरवाजा उघडाच असतो आणि ती दरवाजा लावते आणि कपाटामध्ये ते जुना न्यूजपेपरचा तुकडा ती शोधत असते. आणि बघा तिला ते फोटोग्राफ्स तर सापडलेले असतात. आता ती पेपरचा तुकडा शोधत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, तिला तो पेपरचा तुकडा बी सापडलेला असतो. त्याच्यावर लिहिलेलं असतं उद्योगपती राजेश शिर्के
पर्दाफाश, चरित्र्यावर सवाल. आणि आता तो खूप जुना पेपर असतो ना प्रेक्षकांनो, त्यामुळे त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे ते स्पष्ट ईश्वरीला दिसत नसतं. आणि ती वाचते की उद्योगपती राजेश शिर्के आणि वाचते ती यांना. आपण प्रेक्षकांनो तो खूप जुना पेपर असल्यामुळं त्याचं सगळं पुसट असं झालेलं असतं, त्यामुळे तिला ते नीट वाचताही येत नसतं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव आपण बघतो की ते शिर्केंशी बोलून घरी वरती रूममध्ये येत असतो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की पेपर जुना झाल्यामुळे त्यात काय लिहिलेलं हे सुद्धा वाचता येत नाहीये. एक उद्योगपती राजेश शिर्केंनी एका एका बाईसोबत, याच्यात काय लिहिलेलं काही दिसतच नाहीये. बघा ऐश्वरीने शोधाशोध सुरू केलेली असते आणि ती म्हणते की काय करू, कुठे मिळेल ही बातमी. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की नेटवर मिळू शकेल का बघते. आणि बघा प्रेक्षकांनो, ही फोन अर्णव वरती रूम कडे येत असतो आणि तेवढ्यात तिला अंजली आवाज येते की चिंटू. अर्णव म्हणतं की काय ताई. अंजली म्हणते की मला बोलायचं आहे तुझ्याशी. अंजली म्हणते की 1 मिनिट आहेत का तुझ्याकडे. अर्णव म्हणतो की बोल ना ताई, काय बोलायचे बोल ना. अंजली म्हणते की चिंटू, आपलं नातं जसं आहे तसं म्हणून मी मोकळेपणाने बोलते. आणि अंजली म्हणते की तू सकाळी जे वागला ना ते नाही आवडलं मला, म्हणजे यांच्याशी. अंजली म्हणते की मला मान्य आहे तू ईश्वरीच्या टेन्शन मध्ये होतास, पण तू जे वागला त्यामुळे यांचा खूप इन्सल्ट झाला. आणि अर्णव म्हणतो की ताई तुला खरंच असं वाटतं. अंजली म्हणते की हो. आणि अंजली म्हणते की मला असंही वाटतं की तू यांची माफी मागावीस. अंजली म्हणते की ते काही बोलत नसले तरी त्यांना वाईट वाटलं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव काही बोलणार तेवढं त्याचं लक्ष ताईच्या हाताकडे, गळ्यात जातं, कानात जातं. आणि तो म्हणतोय की ताई हे काय, तुझे दागिने कुठे आहेत. अर्णव म्हणतो की हे काय, हातात बांगड्या पण नाहीये, गळ्यात मंगळसूत्र नाहीये आणि काय कानात इयरिंग्स पण नाहीयेत. अर्णव म्हणतो की व्हॉट हॅपन. तेवढ्यात अंजली त्याला म्हणते की अरे कंटाळा आला होता आज दागिने घालायचा म्हणून नाही घातले. तेवढ्यात अर्णव म्हणतो की ताई खोटं बोलता येत नाही ना, काय झालं सांगशील मला, व्हॉट हॅपन. आता अंजली बघा सगळं सांगते. ती म्हणते की आम्ही देवळात गेलो होतो तेव्हा अचानक समोरून गुंड आले. आता बघा अर्णवला शॉक बसतो आणि तो म्हणतो की व्हॉट, गुंड. आणि अर्णव म्हणतो की तू तू तेवढ्यात अंजली झालेला सगळा प्रकार सांगते की आम्ही जेव्हा देवळातून बाहेर येत होतो तेव्हा 2 गुंड आले आणि त्यांनी आम्हाला सगळे दागिने काढायला लावले आणि तो यांना खूप मारत होता. असं काहीसं सगळा प्रकार झालेला अंजलीने अर्णवला सांगितलेला असतो. आणि अर्णव म्हणतो की ताई तुम्हाला फोन करून सांगितलं का नाहीस. अंजली म्हणते की अरे तुला टेन्शन द्यायचं नव्हतं. आणि अर्णव काही बोलणार तेवढ्यात अंजली म्हणते की तू ऑलरेडी त्या ईश्वरीच्या टेन्शनमध्ये आहेत, तुझं टेन्शन आणखी नव्हतं वाढवायचं. आणि आणि हे सुद्धा म्हणाले की चिंटूला सांगून त्याचं टेन्शन वाढवू नकोस. आणि अर्णव म्हणतो की वाटलंच मला. आता बघा त्याला माहिती आहे की तो राजेश काय चीज आहेत म्हणून, त्यामुळे अर्णव असा म्हटलेला आहे. पण आता अंजलीला काय माहिती, ती लगेच म्हणते की आणि अर्णव म्हणतो की आय मीन कळलं मला ते. आणि अंजली म्हणते की बघ हे छोट्या छोट्या बाबतीत तुझा किती विचार करतात ते. अंजली म्हणते की तू नकळत का होईना पण त्यांच्याशी खूप चुकीचं वागलायस रे. आणि बघा आता अर्णव मनाशी ठरवतो की आता तर माफी मागावीच लागणार जिजूंशी. आणि बघा आता अर्णव म्हणतो की ताई तू बरोबर बोलतेस, मला ना माफी मागावीच लागणार आहे जिजूंची. अंजली म्हणते की मला माहिती आहे माझा भाऊ उगाच अडून नाही राहणार. आणि बघा लगेच अंजली त्याच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारते. आता बघा हे भावा बहिणीचं प्रेम आहे, भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. असं ईश्वरीने लॅपटॉपच काढलेला असतो आणि ती अर्णवच्या लॅपटॉपमध्ये पासवर्ड टाकत असते. पण ती म्हणते की काय असेल पासवर्ड सात्विका, ते तर मगाशीच नाव टाकून झालं. ईश्वरी म्हणते की सरांचं नाव आणि बर्थडे टाकून बघू का. आणि बघा प्रेक्षकांनो तिने तेही टाकलेलं असतं पण रॉंग पासवर्ड म्हणतंय. आणि बघा इकडे ईश्वरी विचारच करत असते की काय असेल, आईचं नाव टाकून झालं, आजीचं नाव टाकून झालं, त्यांचं नाव, त्यांची बर्थडेट झाली. आणि बघा प्रेक्षकांनो नंतर तिला आठवतं की सात्विक फॅशन आणि ते सुद्धा ती टाकून जाते, पण ते म्हणतात की इनकरेक्ट पासवर्ड. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीला ते शोधायचंच असतं आणि ती विचारच करत असते की काय असेल सरांचा पासवर्ड. आणि बघा प्रेक्षकांनो आता इकडे ही ईश्वरी पासवर्डच शोधत असते तर आपण बघतो हा राजेश तो रुमाल काढतो आणि त्याच्यातले दागिने बघतो आणि म्हणतो की उद्या सकाळी सकाळी जाऊन हे ज्वेलर्सकडे विकायलाच पाहिजे. आज जाऊन विकण्याचा मोकाच नाही मिळाला, कमीत कमी 3-4 लाख तरी येतील याचे. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यात दरवाजा ठोठण्याचा आवाज येतो आणि ती असती अंजली.
ती म्हणते की अहो दार उघडा ना. आणि हा राजेश दागिने ठेवतो आणि म्हणतो की आली माझी बावळट बायको. आणि बघा प्रेक्षकांनो, हा ते दागिने ठेवतो खिशात पण त्याची साखळी बाहेरच असते. आणि तेवढ्यात तो दरवाजा खोलतो आणि म्हणतो की ये अंजली. आणि जसं काही त्याला खूप वाईट वाटतं असं करून तो तिकडे जातो. आणि तेवढ्यात अंजली म्हणते की ये चिंटू. आणि बघा अर्णवला बघितल्यावर हा थोडा शॉकच होतो. आणि अंजली म्हणते की अहो चिंटूला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. बघा अर्णव पुढे येतो. आणि हा राजेश म्हणतो की हा हा. राजेश म्हणतो की अरे बोल ना अर्णव, काय झालं. आणि अर्णव म्हणतो की जिजू, मी तुमच्याशी सकाळी जे काही वागलं ते चुकीचं होतं. आणि अर्णव म्हणतो की आय एम सॉरी. आणि इकडे राजेश म्हणतो की अंजली, तू सांगितलंस ना अर्णवला, काय गरज होती. तेवढ्यात अर्णव म्हणतो की नाही, बरं झालं जिजू, बरं झालं तिने सांगितलं, नाहीतर अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग वाढतच गेलं असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, आता त्याच्या हाताला ती चेन लागते, त्यामुळे तो ती चेन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्णव म्हणतो की आय एम सॉरी. आणि अर्णवचं सगळं लक्ष त्याच्या हाताकडे जातं की बहुतेक, आणि त्याचा अंदाज होतात की हे दागिने त्याने चोरलेले असावे. आणि इकडे राजेश म्हणतो की जाऊ दे ना चिंटू. आणि म्हणतो ठीक आहे, आता तू एवढं बोलतोयस तर काही गोष्टी मनात ठेवण्यात काय अर्थ आहे. हा, केलं केलं तुला माफ. आणि बघा अर्णव म्हणतो की थँक्यू जिजू, थँक्यू. आता हे बघा, हे सगळं अंजलीच्या सुखासाठी चाललेलं असतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अर्णवसाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि त्यासाठीच. आणि बघा आता अर्णवच्या लक्षात आलेले की त्याच्या पॉकेटमध्ये दागिने आहेत. आता बघा तो काय करतो ते. आणि बघा प्रेक्षकांना, आता अर्णव त्याच्याशी गळाभेट करत असतो. आणि बघा गळाभेट केल्यानंतर इकडे अंजली त्या राजेशला म्हणते की थँक्यू. आणि बघा इकडे अर्णवचा प्लॅन बघा, आता अर्णवने ती चेन बरोबर त्याच्या खिशाच्या बाहेर काढलेली असते. आणि बघा प्रेक्षकांनो, आता अर्णवने गळाभेट झाल्यानंतर म्हणतो की जिजू, हे काय आहे हे खिशात तुमच्या. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अंजली म्हणते की अहो. आणि बघा आता अर्णव काही शांत बसणाऱ्यातला नाहीये. तो म्हणतो की हे काय आहे. आणि बघा तो स्वतः त्याच्या खिशातून ते काढतो आणि असतं काय, ते मंगळसूत्र. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवने ते मंगळसूत्र तर बाहेर काढलेलंच असतं, पण इकडे ईश्वरी बघा त्या पासवर्डच्या मागे लागलेली असते. आणि ती नंतर म्हणते की मी सुंदर देवा, हा तरी पासवर्ड आता बरोबर असू दे. आणि बघा प्रेक्षकांनो, तिने तो पासवर्ड टाकलेला असतो मी सिंदोर. आणि बघा पासवर्ड म्हणजे लॉक ओपन, लॅपटॉप ओपन झालेलं असतं. आणि ती बघा गणू बाप्पाला म्हणते की थँक्यू गणू बाप्पा, थँक्यू. आणि बघा अर्णव अंजलीला म्हणतो की ताई, तू तर म्हणालीच होती की तुझे दागिने चोरीला गेलेत, मग हे तर. तेवढ्यात अंजली म्हणते की अरे हो. आणि अर्णव बघा आता त्याला कसं म्हणतो की जिजू, हो तुमच्या खिशात कुठून आलेत. आणि बघा हा अंजली म्हणते की तुम्ही तर म्हणालाच होता की ते गुंड सगळे दागिने घेऊन गेलेत मग. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अर्णव राजेशकडे बघतो आणि म्हणतो की मग जिजू मग. तेवढाच राजेश म्हणतो की पकडलास ना मला. बघा प्रेक्षकांना, आता या राजेशकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. आणि तो म्हणतो अर्णवला की वाट लावली माझी सगळ्या सरप्राईजची. आणि बघा इकडे अंजली पण म्हणते की सरप्राईज. आणि ते दोघं एकमेकांकडे बघतात. आणि राजेश म्हणतो की हा. आणि हा राजेश म्हणतो की अगं अंजली, त्या गुंडांच्या मागं पळून मी तुझे दागिने त्यांच्याकडनं आणलेत. असं 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 कसं पळू देईल मी त्या गुंडांना. आणि बघा हा राजेश म्हणतो की फक्त तेव्हा सांगितलं नाहीस कारण सरप्राईज द्यायचं होतं तुला. आणि बघा इकडे अंजली म्हणते की तुम्ही पण ना कहर आहात अगदी. आणि अर्णव म्हणतो की सरप्राईज द्यायचं होतं, मग एवढा वेळ का लावला, देऊन टाकायचं ना. आणि हा राजेश म्हणतो की अर्णव, अरे बायको आहे माझी, सगळ्यांसमोर नव्हतं द्यायचं मला सरप्राईज, दोघं असताना द्यायचं होतं. आणि हा राजेश म्हणतो की काय ना, गुंडांसोबत हातापायी झाली ना तेव्हा तुटलं ते मंगळसूत्र. आणि हा राजेश म्हणतो की ते सगळे दागिने नीट करून मगच देईल सरप्राईज. आणि बघा हा राजेश म्हणतो की अर्णव म्हणतो की कमाल आहे जिजू तुमची. आणि म्हणतो की ताई, खरंच नवरा असावं तर जिजूंसारखा. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो की गुंडांशी लढून. आणि तेवढ्यात तो म्हणतो की गुंडांशी लढले तर सगळे दागिने परत मिळवले असतील ना, सगळेच कुठे आहेत. आणि बघा प्रेक्षकांना, आता नाईलाजाने याला ते सगळे दागिने बाहेर काढावे लागले जे त्याने रुमालात गुंडाळून ठेवलेले होते. आणि बघा त्याने ते दागिने काढले. अर्णव म्हणतो की हे बघ ताई, सगळे दागिने. आणि ते सगळे आता अंजलीच्या हातात देतो तो अर्णव. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अर्णव तर फार खुश असतो की त्याचा आपण कमीत कमी त्याला ते दागिने तरी घेऊन नाही दिले ते. आणि इकडे बघा आता ईश्वरी ओपन केलेलं असतं आणि ती म्हणते की साल किती आहे.
1994 आणि ती न्यूज आहे ना ती नेटवर बघत असते आणि बघा ते न्यूज पण ओपन झालेली असते. ईश्वरी वाचते की उद्योगपती रमाकांत राजशिर्के यांचं प्रकरण उघडकीस एका तरुण मुलीसोबत घर संबंध. आणि बघा इकडे अंजलीला फार आनंद झालेला असतो आणि ती अर्णवला म्हणते की हो रे, सगळे दागिने आहेत. अर्णव म्हणतो ताई सगळे आहेत ना. अंजली म्हणते की तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. अर्णव म्हणतो की ताई अगं आता सगळे दागिने ना सांभाळून ठेव. काय आहे ना, अर्णव म्हणतो की काय चोर कुठेही असतात. आणि बघा राजेश म्हणतो की हा देवळात वगैरे कुठेही. आणि अर्णव म्हणतो की बाय द वे जिजू ग्रेट आहेस ना, देवळात बघ ना गुंडांशी दागिन्यांसाठी लढले, क्लायंटला वाचवण्यासाठी गुंडांशी लढतात, गरिबांसाठी गुंडांशी लढतात. आणि अर्णव म्हणतो की गुंड काही पिछा सोडत नाही तुमचा जिजू. आणि अर्णव म्हणतो की लेट्स कंटिन्यू आणि म्हणतो की सॉरी जिजू, तुमचं सरप्राईज मी स्पॉइल केलं ते. आणि बघा इकडे अंजली राजेशजवळ येते आणि म्हणते की काय हे सांगायचं ना. तेवढ्यात हा राजेश म्हणतो की अगं गंमत केली थोडीशी. आणि अंजली म्हणते की थँक्यू. इकडे राजेश म्हणतो की थँक्यू काय अंजली म्हणते की उद्या जाऊन सोनाराकडनं नीट करून आणते. हा राजेश म्हणतो की हो. बघा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ते राजेशकडनं सगळे दागिने काढून आता अंजलीकडे दिलेले असते आणि ही अंजली कपाटात ठेवत असते. पण इकडे या राजेशचं बघा किती 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 सारा संताप होत आहे त्या अर्णववर. बघा जेव्हा पण प्लॅन करतो तेव्हा फ्लॉपच जातोय याचा. 3दा प्लॅन केलेला 3दा फ्लॉप झालेला. आणि बघा ईश्वरी ते न्यूज वाचते की इंदोरच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं. आणि बघा ना प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला बिचारीला काय करावं काय नाही असं झालेलं आहे. तिने ती न्यूज वाचली, तिला असं वाटलं की ती खोटं आहेत की काय. आता बघा तिने ती न्यूजही वाचली आणि ते फोटोही बघते तर बिचारीचं अजून मन अस्वस्थ झालेलं आहे. आणि बघा आता प्रेक्षकांना इकडे अर्णव सुद्धा परत वरती येत असतो. आणि बघा आता ईश्वरी बिचारी खूप रडते आणि म्हणते की हे भगवान, हे सगळं किती किती विचित्र आहेत. आणि बघा इकडे ईश्वरी देवाला प्रार्थना करते, गणू बाप्पाला म्हणते की गणू बाप्पा माझ्या मनातली ही भीती ना खोटी खोटी ठरू दे. माझी आई अर्णव सरांच्या आईच्या आत्महत्येचं कारण नसू देत. आणि बघा ईश्वरी म्हणते की पण या बातम्यांवरून तर असं वाटतं आहे की माझी आईच ती बाई आहेत. तिला ह्या घरात सगळे नावं ठेवतात. आणि बघा इकडे ईश्वरीला आठवतं की तिने आईला प्रश्न विचारलेला होता की तू मध्येच इंदोर सोडून कित्येक वर्ष देवासला का गेली होतीस ग. आणि बघा इकडे ईश्वरीला आठवतं की माझी आई गेले काही वर्ष देवासला राहायला गेली होती. आणि बघा प्रेक्षकांनो, तिची आई पण सांगते की माझ्या भूतकाळात जे काही घडलं आहे ही गोष्ट मी आणि बाबा मिळून तुम्हाला दोघींना सांगायला हवी, कारण आम्ही दोघीही असू तेव्हा ती तुम्हाला लगेच समजू शकेल. आणि बघा ईश्वरी म्हणते की आईला आम्हाला काही सांगायचं होतं. ती म्हणाली होती मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मला आणि नमोताईला. बघा ईश्वरी घाबरते आणि म्हणते की ती या बाबतीत नसेलच ना. आणि बघा प्रेक्षकांना, आता ही अर्णवच्या लॅपटॉप समोरच बसेल असते तेवढ्यात अर्णव मध्ये येतो आणि आवाज देतो की मिस इंदोर. आणि बघा परत त्याला त्या शिर्केंचा फोन येतो. आता बघा प्रेक्षकांनो, काय अर्णवला कळेल की ईश्वरी लॅपटॉप घेऊन काय करत होती. का अर्णव ते शिर्केंचा फोन आला म्हणून रिटर्न मागे जातो. आता काय होणार देवास ठाऊक. आता बघू आपण पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा इकडे या सगळ्यांनी म्हणून ईश्वरीसाठी लंच प्लॅन केलेला असतो आणि अर्णव म्हणतो, सगळेजण म्हणतात की वेलकम वेलकम, प्लीज सीट हिअर. आणि बघा इकडे आजी म्हणते की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आजी म्हणतात की सरप्राईज म्हणा हवं तर, पण स्पेशल ईश्वरीसाठी, त्यासाठी सगळेजण इथे हजर पाहिजेत. आणि बघा प्रेक्षकांनो, आजी म्हणतात की ह्या आपल्या घराच्या चाव्या आहेत. आणि आजी म्हणतात की आजपासून हे सगळं तू सांभाळायचं राजू शिर्केंची सून म्हणून. बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीच्या मनात किती खळबळ चालू आहेत हे आपण बघतोच आहेत, पण आता आजींच्या आणि सगळ्यांच्या समोर तिला ते स्वीकारावं लागतच आहेत. आणि बघा